हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जस्ट माझी सगळी कामं झाली. आता मी जेवेल. वाजलं एक. पिल्लू पण अजून पण झोपली. आता तिला उठवेल मी. आणि माझं दुखते सलग तिसरा दिवस आहे. माझं डोकं पेन करते. का माहिती, चष्मा आहे तो लावत नाही म्हणून दुखते की अजून काय, फक्त वन साईडच दुखते. आता बघू, आज स्पेक्स लावेल बोलले पण अजून पण लावला नाही आहे. आता लावेल. तुम्हाला दाखवते पिल्लू आणि पिल्लूचे बाबा कसे झोपतात. पिल्लू आता हल्ली मेबीचं. आणि आमची कुकी बघा कसं झोपलंय बघा, तसं काही माणूसच. आणि आमची पिल्लू झोपतात. पिल्लूने तुम्हाला बोललेले ना, पिल्लू मला जागवेल. पिल्लू आमची उठलेली सकाळी रात्री 2 वाजता उठली ना. ती ऑलमोस्ट ती 3:30 पण नाही, 4. हां, मे बी 4ला झोपली. 4-4:30ला झोपली. ती लगेच 8 वाजता 8-8:30ला उठली. आणि ऑलमोस्ट मग नंतर ती 11 वाजता झोपली. परत 8 वाजता उठून 11 वाजता झोपली. 11 वाजता झोपली ती, अजून पण झोपली. आता तिला उठवेल, तिला भरवेल. तिला मी केलं आहे राईस आणि त्याच्यामध्ये रताळा टाकलं आहे, गाजर टाकलं आहे, बीट टाकलं आहे. ज्या घरी भाज्या होत्या त्या टाकल्यात, बस बाकी काय नाही केलं असं नवीन. आणि आता तिला भरवेल, तिची आंघोळ घालेल. आमच्या इथे कावळा ओरडते, तिथे कुठे बघा कशी पळाली. आणि हा रात्रीचा पसारा ना असाच पडून राहतो. इथे पिल्लूची खेळणी, पिल्लूच्या बाबांचे प्रेसचे कपडे, पिल्लूची मॅट, पिल्लूची चेअर, सगळा असा पसारा पडून जातो ना, विचारू नका रात्री. कारण का दीपक नसतं, कोणच नसतं, त्यामुळे सगळं तसंच टाकून देते. फक्त मग दीपक आला की त्याला सांगते की आवर. तो आवरून घेतो सगळं. आल्या तो पण आवरतो. कारण का रात्री कसं पिल्लू झोपली नाही की मला पण झोपावं लागतं, नाहीतर ना ती मग उठते सारखी. एकदा उठली ना की मग ते फिसकटलं सगळं, असं तिचं गणित आहे. तिचं लॉजिकच नाही कळत की तिची झोप कोणी नेली. चला तर जाऊन दे. आता तिला उठवते, जेवतो वगैरे आणि नंतर भेटूया. आता कधी परत मी व्हिडिओ शूट करेल माहीत नाही. आता बघूया. पिल्लूला उठवते, मी आधी जेवते. कारण का ती उठली की मला जेवता लगेच येणार नाही. तिला भरवण्यातच टाईम जाईल. सो पटकन मी जेवून घेते. आज मी केले राजस्थानी भाजी, गट्टे की सब्जी म्हणतात ना ती. कुकी शोधते कोण दिसतंय का, जासूस तिकडे गेली. ती एक डेंजर आहे आमची बाई. चला, हॅलो हाय. तर मी आता इव्हिनिंगला ब्लॉग शूट करते. ऑलमोस्ट 7 वाजले. सगळी कामं पेंडिंग होती, म्हणजे आम्ही बाहेर गेलेलो, सगळं माझं राहिलेलं. दीपक जायच्या आधी पटपट आवरून घेतलं, म्हणून मला मध्ये काही शूट करायला भेटलं नाही. जस्ट असा टाइमपास करत होती. कसं होतं, दीपक उठला ना की तो फक्त दुपारचाच घरी असतो, रात्री नसतो. मग थोडं आम्ही टाइम स्पेंड करतो, थोडं पिल्लूजवळ वगैरे खेळत बसतो. त्याच्यामध्ये माझा पुरा टाइम निघून जातो. सो दुपारी ही दोघं उठली ना की माझी कामं एकदम स्लो झाली. म्हणजे मी काहीच नाही करत, तसंच सगळं ठेवून देते. आणि मग जायच्या आधी पटपट भांडी वगैरे घासली, आवरलं. आणि लादी पण मी 2 टाइम पुसते, कारण का पिल्लू क्रोलिंग वगैरे करते त्याच्यामुळे. आणि काय माहिती, घरात ना खूप साऱ्या मुंग्या यायला लागल्यात. काय माहिती का, रोज कुठं ना कुठेतरी येतात. काय झालंय काय माहिती त्यांना, एवढं क्लीन ठेवून सुद्धा. सो गाणी लावून दिले. पिल्लू बघते. तिला आता केला बनाना फीड. आता ऑलमोस्ट 8-8:30ला झोपणार, कारण का आता छोटीशी नॅप झाली, एकदम छोटीशी नॅप झाली, अगदी 10 मिनिट्सची पण नॅप झाली. सो आता खेळते. आणि आज पिल्लूचे करायचे आहेत मला नेल्स कट. सो आता बघूया. आता पिल्लूला लेट खायला देईल, कारण का आज तिने भरपूर सारं काय खाल्लंय. बिस्किट खाल्लं. बिस्किट म्हणजे डाईटवाला बिस्किट असतं ना ते, त्याच्यामध्ये हाय फायबर्स असतात. सो ते तिला थोडंसं भरवलेलं. नंतर दूध पिली. आता बनाना खाल्ला. तर आता तिचं पोट टाईट झालंय पुरं. तर आता तिला आज तिला भरडीच देईल, कारण का जास्त हेवी नाही देणार, कारण का ऑलरेडी तिने खूप सारं खाल्लंय, त्याच्यामुळे डायजेस्ट व्हायला हवे तिला. सो आज तिला मी भरडीच देईल. सो चला दाखवते तुम्हाला पिल्लू काय करते. पिल्लू आमची खूप फ्लेक्झिबल आहे बघा. कशी कळते, गाणं बघते, नुसतं गाणं बघतं. गाणं बाश, गाणी बघायची, मस्ती करायची, इकडे तिकडे पळायचं, बस बाकी काय नाही. गाणं बंद केलं ना की तिची मस्ती चालू नॉर्मल. नुसती अंगावरती मस्ती करत बसते. इकडे चढ तिकडे चढ, हे कर ते कर, चालूच असतं तिचं. सो आता मी थोडासा बसेल, रिलॅक्स करेल हिच्यासोबत.
कारण का मी पण दमून गेले. कुकी आमची तिकडे बसली आहे. तर चला भेटू आपण थोड्या वेळाने. राहिली ना की इथं वरती चढणंच चालू असते बघा. असंच चालू असतं बस. चालू असतं. याला माझ्या बोलगो शान आहे याला नाही. खेळते आता. आज माझं डोकं इतकं दुखतंय ना की कसलीच इच्छा होत नाहीये. कसलीच. लिटरली कंटाळा आलाय. वरती चढते पायावर उभी राहून. आणि आज तर माझी पिल्लू झोपली पाहिजे रात्री, नाहीतर वाट लागली मग. मी झोपवायला बघा आणि ही लोळतोय. आमच्या लोळतोय पोरगाव. लोळतोय कधी झोपेल का माहिती. मला तर आले जाम झोप. आता मी ठेवते. मला जरा दीप माझन. कोण आहेस तू? कोण आहेस तुम्ही? कोण आहात? तुमचं नाव काय आहे? कोण आहे तुम्ही? तुम्ही कोण आहे? तुमचं नाव काय आहे? हा तुमचं नाव काय आहे? तुमचं नाव काय आहे? नुसतं मस्ती करता मस्ती. मम्माला तर लास्ट देता नुसतं. कानातलं दिसलं, कानातलं दिसलं, कानातलं दिसलं, कानातलं दिसलं. शुगरशील माझ्यावर. चला उतर 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 ना. बघितलं मस्ती केवढी आहे. मस्ती. माझं नाक, माझं नाक, माझं नाक, माझं नाक. खाऊ तुला? तुला खाऊ? मला नको खाऊ तू. केवढी मस्ती करते बघा. काय गरज आहे. मला गुदगुदी होते. बोला बोला. मला पोरगा खातोय. हा खातोय मला पोरगा. मला हा पोरगा खातोय. बघा 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 मला खातोय हा पोरगा. मला सगळं आवरून झालंय. फक्त पिल्लूचंच करायचंय आता. ती उठली की तेवढं करून घेईल मग रिलॅक्स आहे. आता फक्त ही पावडर आहे ती तिच्या डब्यामध्ये भरून ठेवते मी. आता ही यूज करते लॅक्टोजन 3. कधी कधी काऊ मिल्क पण यूज करते, पण सध्या तिचं ना काऊ मिल्क मी बंद केलं आहे. का ते मी केव्हा तरी तुम्हाला सांगेल मी का काऊ मिल्क बंद केलं. आता हे लॅक्टोजन देते 3. आणि मला एक कमेंट आलेली की तुम्ही कुठलं ओट्स आहे ते यूज करता. सो मी हे यूज करते. हे प्लेन आहे, ह्याच्यामध्ये ना मसाले वगैरे येतात. सो मी हे ओट्स आहे ना ते यूज करते. हे प्लेन ओट्स आहे. हे करताना ना आपल्याला आधी तव्यावरती भाजून घ्यायचं पॅनमध्ये आणि नंतर त्याला ग्राइंड करून मी तुम्हाला शेअर करेल उद्या कसं करतात ते. सो हे ओट्स आहे ते मी यूज करते पिल्लूसाठी. आणि आता पाणी गरम करून घेईल, त्याचं पाणी भरून घेईल. हे पावडर भरते. पिल्लू आहे ती झोपली आहे अजून म्हणजे उशिरा झोपली. आता हा पसारा आवरते कारण का घरी फिरत आहेत मुंग्या. कुठून येतात काय माहिती. आता परत डेटॉल टाकते आणि आधी पुसून घेते पटकन. पिल्लू झोपले तोपर्यंत. कुकीचं पण जेवण एवढं भरून घेते म्हणजे मी रिलॅक्स. आज मी पिल्लू झोपली आणि पटकन मी जेवून घेतलं आणि पटकन माझी कामं आहेत मेन ती करून घेतली. जेणेकरून मग परत ती उठली ना की माझं काहीच नाही होत. उठली म्हणजे ती उठली की तिला. आणि तुम्हाला सांगते माझ्याकडे घेतले जे स्पून आहेत ना, इतके स्पून साठवलेत ना मी विचारू नका. उगाचच म्हणजे
काही रिझल्ट नाही आहे. ते युजफुल कशात येणार काय माहिती. जवळजवळ भरपूर सारे ते स्पून आहेत, खूप म्हणजे खूप सारे स्पून आहेत ते. मला पटकन भरून घेते. एवढे सारे स्पून आहेत, अर्धे तरी फेकून दिले मी. उगाचच साठवून देते, उगाचच. काय यूज नाही त्याचा, काय नाही. यूज करते पण एवढा नाही करत. असं शेंगदाण्याचा कूट असेल, परत आपले ही पावडर आहे, डिटर्जंट पावडर असेल त्याच्यात टाकून ठेवते. पिल्लू उठली वाटतं. उठलं माझं बावलं, राहिलं माझं काम. म्हणून मी कधी कधी आहे ना पिल्लू झोपली ना की मी कधीच व्लॉग नाही स्टार्ट करत, कारण का माझ्या आवाजाने ना ती उठून जाते. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी ती कॅच करते ना. जरा तरी आवाज आला की उठून जाणार, जरा तरी काय पडलं तरी उठून जाणार. भांडी मी कशी घासली माझं मला माहिती. जसं काय घरात चोर आलाय आणि मी भांडी घासते, अशी मी भांडी घासली सगळी घरातली. कशी रडते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण का आता वाजलेच ऑलमोस्ट 12 वाजायला आले. आम्ही काय अजून एवढ्या लवकर झोपणार नाही आहे. तुम्ही बघते पिल्लूच्या अवतारावरून पिल्लूने अजून नाईट ड्रेस नाही घातला. पिल्लूला मी 12:30ला तयार करायला गेल आणि एक पावणे 1ला तयार करायला गेल आणि 1:30पर्यंत तिला झोपवेल, कारण का ती ऑलमोस्ट 10 वाजता उठले. 9:30ला झोपली ना ती, 10 वाजता उठली. सो आता मी तिला ती बघा वरती ते चढायला करते आणि त्यामुळे तिला लेट झोपेल, नाही तर ती परत आज रात्री उठेल आणि मला परत जागेल. आज नो कॅपॅसिटी माझ्यामध्ये, कारण का काल जागलेली आहे, त्याच्यामुळे आज मला प्रॉपर झोप हवे. त्याच्यामुळे माझं डोकं पण दुखते. आता मे बी मी थोडी चहा ठेवेल, जरा चहा पिऊशी वाटते. पिल्लू झाल्यापासून ना माझा चहाचा इंटेक एवढा झाला ना, भयंकर झालाय. पिल्लूचे बाबा त्यांना जेवण झालं की चहा दिला ना तरी ते पिऊन जातील, असं त्यांचं. आता तसं माझं पण झालं पिल्लूमुळे. पिल्लू जागते ना त्याच्यामुळे चहा लागतेच लागते. सो आता जरा चहा ठेवेल, जरा मला पण रिफ्रेश होईल. जरा आता नॉर्मल असं ट्रिगर करते, डोकं दुखेल माझं. सो त्याच्या आधीच जरा चहा पिऊन घेते आणि ब्लॅक टी पियायला लागेल मला, कारण का दूध संपलेलं आहे आणि पिल्लूला आम्ही सध्या लॅक्टोजन देतो, दूध नाही देत आहे. काऊ मिल्क थोडासा रिसर्च चालू होता आमचा काऊ मिल्कवरती, त्याच्यामुळे काऊ मिल्क नाही दिलं. आता लॅक्टोजन चालू आहे. काऊ मिल्क थोड्या दिवसांनी चालू करेल, ऑलमोस्ट 2-3 दिवसामध्ये परत चालू करेल. आणि चला तर, आणि आजचा आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर. तर पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पिल्लू आमची बिझी आहे. चला बाय बाय.